ओके. देन वी सी द नेक्स्ट सायन्स. आपण लास्ट मध्ये बघितलं की सायन्स कशाला म्हणायचं आहे. इट इज अ स्पेसिफिक अँड सिस्टमॅटिक द नॉलेज. टुडे वी सी द ब्रांचेस ऑफ द सायन्स. बेसिकली जे रिअल सायन्स आहे, रिअल सायन्सचे जे ब्रांचेस आहेत ते आपल्याला काय करायचे आहे, स्टडी करायचे आहे. कोणत्या कोणत्या ब्रांचेस आहेत. केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी अँड मॅथमॅटिक्स. आपला जो काही संबंध आहे किंवा आजपासून आपण पुढे जे काही बघणार आहे हे केमिस्ट्री विषयी बघणार आहे. मी तुमचा केमिस्ट्रीचा टीचर आहे. माझं नाव आहे गिरीश पांडे सर. ठीक आहे. सो व्हॉट इज अ केमिस्ट्री. इट इज अ स्टडी ऑफ मॅटर. स्टडी ऑफ मॅटर. व्हॉट इज अ मॅटर. मॅटर कशाला म्हणायचा. एनिथिंग विच इज ऑक्युपाय द स्पेस अँड हॅव्हिंग अ व्हॉल्यूम इज कॉल्ड एज अ मॅटर. जसं हा बोर्ड, या बोर्डाने ही जागा घेतलेली आहे म्हणजे हे त्याचं काय आहे, त्यांनी ही जागा ऑक्युपाय केलेली म्हणजे तो काही ना काही मॅटर आहे. सो आता मॅटरचं स्टडी करायचं म्हणजे मॅटरचं काय बघायचं आहे मला, तर मी मॅटरविषयी काय काय स्टडी करणार आहे हे मला माहिती पाहिजे. मला मॅटरचं काय बघायचं आहे, कंपोजिशन कशाने बनलेलं आहे. मॅटर जे आहे ते कशाने बनलेलं आहे, दॅट इज अ कंपोजिशन. मग ते बनवण्यासाठी मी त्याच्यावर काय प्रयोग केले, मी काय केल्या, रिॲक्शन्स केल्या. त्याच्यावर काय रिॲक्शन्स केल्या, तर रिॲक्शन स्टडी करायचे आहे. आणि कंपोजिशन आणि रिॲक्शनचा माझ्या लाईफसाठी किंवा ह्युमनच्या वेलफेअरसाठी काय उपयोग आहे, दॅट इज अ युटिलायझेशन. मी त्याचा काय वापर करतोय ते युटिलायझेशन. इट्स कॉल्ड एज अ केमिस्ट्री. बघा केमिस्ट्रीच्या खूप सारे डेफिनेशन्स आहेत. इट इज अ ब्रांच ऑफ द सायन्स दॅट कन्सर्न विथ सबस्टन्स ऑफ विच मॅटर इज कंपोज. मॅटर कशापासून बनलेलं आहे. ओके. इन्व्हेस्टिगेशन ऑफ द कंपोनंट्स, त्याचे कंपोनंट्स काय काय आहे, त्याच्या रिॲक्शन्स काय काय आहे, आणि ह्युमन वेलफेअरमध्ये त्याचे युटिलायझेशन काय आहे. इट इज अ केमिस्ट्री. कॉल्ड एज अ केमिस्ट्री. द ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. तुला काय स्टडी करायचं आहे की ब्रांचेस कसे. बघा आपण इंट्रोडक्शन शिकतोय की मी इंट्रोडक्शन बघतो की एक्झॅक्टली सायन्समध्ये मला काय काय स्टडी करायचं आहे. तर सायन्समध्ये मी केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स स्टडी करणार आहे. आपण डिस्कशन करतोय केमिस्ट्री विषयी. केमिस्ट्री कशाला म्हणायचं. इट इज अ बेसिकली स्टडी ऑफ द मॅटर. स्टडी ऑफ मॅटर करायचं म्हणजे काय करायचं आहे, कंपोजिशन स्टडी करायचं आहे मॅटरचं, त्याचे रिॲक्शन्स काय आणि त्याचं युटिलायझेशन काय, मला ह्याचं काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. द ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. The basically 5 branches in chemistry, but the purely we discuss about the 3 branches. The first branch is physical chemistry. पहिली ब्रांच ही आहे फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री मध्ये मी काय स्टडी करतोय, वी स्टडी द प्रिन्सिपल. काय करायचंय मला, स्टडी ऑफ प्रिन्सिपल्स. आता प्रिन्सिपल शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती पडून गेलेला आहे. कोणते प्रिन्सिपल स्टडी करायचे, द स्टडी ऑफ प्रिन्सिपल ऑफ केमिकल रिॲक्शन. असेच प्रिन्सिपल स्टडी करायचे जे कशाशी कोरिलेट करतात, मला केमिकल रिॲक्शनशी काय करतात, स्टडी करतात. द सेकंड प्युअर ब्रांच इज अ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. What is inorganic chemistry? That is a study of elements. बघा तुम्ही जेव्हा 7th 8th स्टँडर्डला होते तेव्हा तुम्ही एलिमेंट्स शिकलेले आहेत. पिरियॉडिक टेबल बघितलेला आहे. पिरियॉडिक टेबल मध्ये टोटल 118 एलिमेंट्स आहेत. त्या सगळ्या एलिमेंट्सचा स्टडी कशामध्ये केला जातो, इट इज अ स्टडीड इन इनऑर्गॅनिक ब्रांच. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीची जी ब्रांच आहे त्याच्यामध्ये काय करतोय आपण, एलिमेंट्सचा स्टडी करतोय. Third branch is organic chemistry. So, what is organic chemistry? The study of organic compound. Study of organic compounds. बघा आता खूप जणांचं कन्फ्युजन होतं की सर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि एलिमेंट्स जवळपास सारखे सारखे. आता एलिमेंटचं स्टडी करायचं आहे. कार्बनच्या प्रॉपर्टीज स्टडी करणार इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. पण कार्बन पासून जे काही कंपाऊंड्स तयार झाले, कार्बन डायऑक्साईड तयार झाला, कसं काय तयार झाला, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तयार करायचं, स्टडी करायचं आहे. मिथेन गॅस आहे घरामध्ये, एलपीजी मध्ये वापरतोय, ऑर्गॅनिक मध्ये यूज करणार आहे. कार्बन मोनॉक्साईड आहे, ऑर्गॅनिक मध्ये स्टडी करायचा आहे.
ओके, त्याचे जे कंपोनंट जे काही तयार झालेत किंवा त्याचे जे काही कॉम्प्लेक्स आहेत कार्बनचे, ते कुठे स्टडी करतोय आपण? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टडी करतोय. ह्यांच्या सुद्धा खूप सारे सब ब्रांचेस आहेत, पण बेसिकली आपण इनिशिएट करतोय म्हणून आपण हे फक्त नॉर्मल बघतोय. देन अदर 2 ब्रांचेस इज ऑल्सो इन अ केमिस्ट्री. द फर्स्ट वन इज एनालिटिकल केमिस्ट्री. व्हॉट इज एनालिटिकल केमिस्ट्री? बघा, मी तुम्हाला काय म्हणतोय, प्रिन्सिपलचं स्टडी करायचं आहे, पण प्रिन्सिपलचा स्टडी करण्यासाठी मला काही ना काही इन्स्ट्रुमेंट पाहिजे. रिॲक्शन तर माहिती पडून गेली, ऑर्गॅनिकमध्ये तर रिॲक्शन कंपोजिशन शिकतोय, पण जे काही इन्स्ट्रुमेंट घेऊन तुम्ही स्टडी करताय, मीन्स वी स्टडी द फिजिकल केमिस्ट्री बाय युझिंग द इन्स्ट्रुमेंट. इट्स कॉल्ड ॲज अ एनालिटिकल केमिस्ट्री. दॅट इज अ स्टडी विथ क्वालिटेटिव्ह and quantitative. कोणाची क्वालिटी, कोणाची क्वांटिटी? ऑफ अ मॅटर. बघा, कोणाची क्वालिटी आणि कोणाची क्वांटिटी बघायची आहे. मॅटरची क्वालिटी काय आणि त्याचं क्वालिटी कशी आहे, स्टडी इन एनालिटिकल केमिस्ट्री. अँड द नेक्स्ट ब्रांच दॅट इज अ बायोलॉजिकल केमिस्ट्री. बघा, आता नीट समजून घ्या. फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि एनालिटिकल केमिस्ट्री किंवा पूर्ण केमिस्ट्रीचा मी अभ्यास का बरं करतोय? ह्युमनच्या वेलफेअर मध्ये करतोय. ह्युमन कुठे आला? झुलॉजीमध्ये आला. झुलॉजी कोणाची ब्रांच आहे? बायोलॉजीची ब्रांच आहे. कळत आहे? आणि बायोचा आणि केमिस्ट्रीचा जो संबंध आहे, ओके, इट स्टडी. बघा, बायोलॉजिकल केमिस्ट्री कशाला म्हणायचं आहे? द स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स. कोणाचा स्टडी करायचं आपल्याला? लिव्हिंग थिंग्स. स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स. ओके, आणि केमिकल रिॲक्शन्स विथ देअर केमिकल रिॲक्शन्स. इट्स कॉल्ड ॲज अ बायोलॉजिकल केमिस्ट्री. बघा, बायोलॉजिकल केमिस्ट्री सध्याच्या कंडिशनला खूप वास्ट ब्रांच आहे. जसं तुम्ही कोरोनाचं बघताय, कोरोनाविषयी किंवा कोरोनाची आपण टेस्टिंग करतोय, कोरोनाच्या व्हायरसवर आपण संशोधन करतोय, आपण वॅक्सिन बनवतोय. हे सगळं जे काम चाललंय ते फिजिकल, एनालिटिकल आणि बायोलॉजिकल केमिस्ट्रीचं मिळून चाललंय. बघा, फिजिकलमध्ये तुम्ही काय करताय? प्रिन्सिपल तुम्हाला माहिती आहे की ह्युमन बॉडीमध्ये प्रोटीन्स मॉलिक्युल्स आहेत, लिपिड मॉलिक्युल्स आहेत. प्रोटीनचं, लिपिडचं, कार्बोहायड्रेटचं काम काय? माझ्या बॉडीमध्ये व्हायरस गेल्यानंतर कार्बोहायड्रेट बनणं थांबून जातंय, लिपिडचं प्रिपरेशन थांबतंय, प्रोटीन तयार होत नाहीये. मग मी काय केलं? एनालिटिकल केलं. तुम्ही ब्लडची टेस्ट करता, डॉक्टर टेस्ट चेक करतो आणि मग तुम्हाला तो काय करतो? प्रिस्क्रिप्शन देतो की बघ, तुझ्या बॉडीमध्ये WBCs कमी झालं, RBCs कमी झालं, तू हे औषध घे किंवा हे काम कर. त्याच्याने तुझ्यामधलं काय होईल? इम्युनिटी पॉवर इन्क्रीज होईल. इम्युनिटी इन्क्रीज झाली म्हणजे काय झालं? तुमच्या बॉडीमधल्या रिॲक्शन स्टडी केल्या, तुमच्या बॉडीमध्ये काय प्रयोग पडणार आहे तो काय करणार आहे? स्टडी करणार आहे. इट इज अ बायोलॉजिकल केमिस्ट्री. बघा, केमिस्ट्री काय शिकवतंय? स्टडी ऑफ मॅटर शिकवतोय. आपण केमिस्ट्रीच्या ब्रांचेस बघितलाय. आता आपल्याला बघायचंय मॅटर. व्हॉट इज मीन बाय मॅटर? मॅटर कशाला म्हणायचं? नेक्स्ट वन, वी स्टडी द मॅटर. ओके, सो व्हॉट इज मीन बाय मॅटर? मॅटर कशाला म्हणायचं? एनिथिंग विच इज ऑक्युपाय द स्पेस. बघा, एनिथिंग which is occupy space and having volume and having inertia. ही गोष्ट खूप जण सांगण्यास विचारतात ना. having inertia, movement of inertia म्हणा, movement of inertia म्हणा. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया, इनर्शिया कशाला म्हणायचं किंवा मॅटर कशाला म्हणायचं? वी कॅन फील इट. इनर्शिया मला काय सांगतं? इनर्शिया आपल्याला फिलिंग होऊन जाते. आपल्याला काय होतं? फिलिंग येते. फिलिंग येते म्हणजे काय होतंय? बघ, मी चेअरवर बसलेलो आहे किंवा बेंचवर बसलेलो आहे. आता एखाद्या पोराने मला मागून पेन टोचला, तर माझी जी काही बॉडी आहे तिने तो स्पेस ऑक्युपाय केला, तिला बॉडी म्हणजे व्हॉल्यूम आहे. जर मला एखाद्याने पेन टोचला तर मी लगेच काही ना काही मुवमेंट करणार आहे, मी उभं राहून जाईल.
किंवा मी काय ना काही माझ्या बॉडीची हालचाल करणार आहे, म्हणजे काय झालं, इनर्शिया झालं. ठीक आहे, इनर्शिया म्हणजे काय आहे, वी कॅन फील इट. एखाद्याने जर आपल्याला आवाज दिला, सपोज वडिलांनी आपल्याला आवाज दिला, काहीतरी वस्तू मागितली आहे, तो आवाज आपल्यापर्यंत आलाय, आपण काय घेतलं, एका ठिकाणी बसलेलो आहे, म्हणजे स्पेस आहे आणि आपल्या बॉडीचं काही ना काही व्हॉल्यूम आहे, मास आहे की नाही बॉडीमध्ये. ठीक आहे, वडिलांनी आवाज दिल्यानंतर मग आपण लगेच वडिलांचं काम ऐकतो. ओके, म्हणजे काय आहे, इट इज अ इनिशिया. इनर्शिया आपण काय करतो, फील करतो. सो हाऊ वी क्लासिफाय द मॅटर. मॅटरचं क्लासिफिकेशन कसं करायचं, डेफिनेशन लिहून घ्या. डेफिनेशन काय आहे, एनिथिंग विच इज ऑक्युपाय द स्पेस अँड हॅव्हिंग अ व्हॉल्यूम अँड हॅव्हिंग इनर्शिया is called as a matter. Then how we classify the matter. Matterचं classification कसं करायचंय आपल्याला ते बघायचंय. Then the matter is classified in a two ways. मॅटर कसं क्लासिफाय करतो आपण, दोन पद्धतीने काय करतोय, मॅटरचं क्लासिफिकेशन करतोय. द फर्स्ट वन बाय फिजिकल मीन्स. बाय फिजिकल मीन्स. and second one is by chemical means. बघा, फिजिकली मीन्स कसं, तुम्ही टच करून, तुम्ही अनुभव घेऊन, महसूस करून सांगू शकता, ते झालं फिजिकली मीन्स. आता फिजिकली मॅटर कसं क्लासिफाय करतो, द फिजिकली मॅटर इज अगेन क्लासिफाय इन अ थ्री वेज. दॅट इज अ सॉलिड सबस्टन्स, लिक्विड सबस्टन्स अँड गॅसियस सबस्टन्स. सो टेल मी व्हॉट इज द प्युअर क्वालिटी ऑफ सॉलिड. सॉलिड कसं ओळखतं, ही भिंत आहे, या भिंतीला मी प्रेशर लावतोय, मी किती जरी प्रेशर लावलं, ही याची जागा, हिचा शेप चेंज करणार आहे का, चेंज करणार नाही. मीन्स सॉलिड हॅव अ बेसिक क्वालिटी, इट पजेस द रिजिडिटी. कोणतंही सॉलिड घ्या, सॉलिड कसं असतं, रिजिड असतं. इन केस इन अ लिक्विड, कन्सिडर इन अ लिक्विड, लिक्विडची क्वालिटी काय आहे, सपोज माझ्याजवळ पाण्याची बॉटल आहे, पाणी मी काय केलं, जमिनीवर ओतून दिलं, कोणत्या बाजूला फ्लो होणार आहे, ज्या बाजूला उतार आहे त्या बाजूला काय असेल, पाण्याचा फ्लो असेल. का चढाकडे, असं पृथ्वीवर कोणती जागा आहे का पाणी ओतलं चढाकडे पाणी चाललंय, असं होणार नाही. मीन्स लिक्विड हॅव अ क्वालिटी टू फ्लो. सो टेल मी अबाउट द गॅस. व्हॉट इज इन केस ऑफ गॅस. तुमच्या घरामध्ये एलपीजीचं सिलेंडर आहे, बहुतेकांनी एलपीजीचं सिलेंडर बघितलेलं आहे, किंवा वेल्डिंगच्या दुकानामध्ये तुम्ही जर कधी गावात वगैरे गेलेला असाल, रोडाने आपल्याला वेल्डिंगच्या दुकानं दिसतात, त्याच्याकडे सिलेंडर असतात, किंवा हॉस्पिटलला ऑक्सिजनचं सिलेंडर ठेवलेलं असतं. एक्झॅक्टली त्याच्यामध्ये ऑक्सिजनच भरलेलं आहे, किंवा गाडीच्या टायरमध्ये आपण हवा भरतो तो नायट्रोजनच भरतो. तर त्यांनी ते गॅस काय केलेले आहेत, कॉम्प्रेस केलेले आहेत. गॅस काय केलेले असतात, कॉम्प्रेस्ड केलेले असतात. ओके, सो वी डिस्कस अबाउट द इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बघा, इथून पुढच्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती. इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मीन्स काय, दोन मॉलिक्युल मधला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कोणामध्ये जास्त असणार आहे, सॉलिड मध्ये जास्त असणार आहे, लिक्विड मध्ये जास्त असणार आहे, की गॅस मध्ये जास्त असणार आहे. बघा, घराचं बांधकाम करताना दोन विटकर ह्या जवळजवळ ठेवलेल्या आहेत, किंवा त्या पॅकिंग केलेल्या आहेत कशातरी, म्हणून त्यांचं शेप साईज चेंज होत नाहीये, बरोबर आहे की नाही. मीन्स त्यांच्यामध्ये काय, स्ट्रॉंग इंट्रामॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. So, we discuss about the shape and size. We discuss about the shape and size. In case of the solid, it have a definite shape and also have a fixed size. Shape fix असतो आणि size fix असतो. In case of liquid, सांगा लिक्विडच्या बाबतीत काय असेल, लिक्विड मध्ये शेप साईज कसा असेल, काय असेल लिक्विड मध्ये. बघा, जर मी तुम्हाला सांगितलं की मला 1 लिटर पाणी आणून द्या, तुम्ही 1 लिटर पाणी 1 लिटरच्या बॉटलमध्ये आणून देऊ शकतात, जारमध्ये आणून देऊ शकतात, 2 ग्लासेसमध्ये आणून देऊ शकतात, किंवा मोठ्या कॅनमध्ये आणून देऊ शकतात. मीन्स साईज काय फिक्स आहे, शेप फिक्स नाहीये, शेप चेंज होऊ शकतो. सो व्हॉट इज इन केस ऑफ गॅस, व्हॉट इज इन केस ऑफ गॅस, शेप अँड साईज कसा असेल. हियर द शेप इज नॉट फिक्स, साईज ऑल्सो इज नॉट फिक्स. ओके, बघा आपण बघतोय मॅटर. मॅटरचं क्लासिफिकेशन कसं करायचंय, दॅट इज अ फिजिकल मीन्स अँड केमिकल्स मीन्स. केमिकली आणि फिजिकली आपण काय करतो, मॅटर क्लासिफाय करतो. फिजिकली कसं करतोय, बघून किंवा टच करून महसूस करून आपण काय करतोय, सांगतो.
फिजिकली आपण क्लासिफाय करतो सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सॉलिडची क्वालिटी काय आहे? सॉलिड कसं असतं? सॉलिड इज अ रिजिड सबस्टन्स. इन केस ऑफ लिक्विड, लिक्विड इज अ क्वालिटी टू फ्लो. लिक्विड काय होऊ शकतं? फ्लो होऊ शकतं. व्हॉट इज इन केस ऑफ गॅस? द गॅस पजेसेस द क्वालिटी. गॅसला मी काय करू शकतो? गॅसला आपण कॉम्प्रेस करू शकतो. ओके, क्लिअर आहे? समजताय? देन इन केस ऑफ अ केमिकल, हाऊ वी क्लासिफाय द केमिकल? बघा, केमिकली अगेन वी क्लासिफाय बाय द टू वेज. द फर्स्ट वन इज प्युअर सबस्टन्स. First one is pure substance and another is mixture. बघा, केमिकली मॅटर कसं क्लासिफाय करायचं आहे? एक तर प्युअर सबस्टन्स अँड अनदर इज अ मिक्सचर. सो व्हॉट इज अ मिक्सचर? द मिक्सचर्स अगेन हॅव टू टाइप्स. इट इज अ होमोजिनियस and another one is heterogeneous. Okay, so what is homogeneous? The meaning of homo means same and meaning of hetero means different. बघा, लिक्विड, पाणी घेतलंय, एका साईडला पाणी घेतलेलं आहे आणि लिंबूचा रस पाण्यामध्ये ओतून दिला. दोघी फेज काय? लिक्विड इन लिक्विड. लिक्विड लिक्विडचं मिक्सचर केलं म्हणजे जे काही तयार होते होमोजिनियस मिक्सचर तयार. लिक्विड घेतलंय, पाणी घेतलं, पाण्यामध्ये वाळू टाकली किंवा माती टाकली. माती कशी आहे? सॉलिड आहे. जेव्हा लिक्विड आणि सॉलिड किंवा फेज वेगवेगळे घेणार आहे तेव्हा ते काय होईल? इट इज अ हेट्रोजिनियस सबस्टन्स. ओके, क्लिअर होत आहे ना? अगेन द प्युअर सबस्टन्स इट्स क्लासिफाय इन टू वेज. प्युअर सबस्टन्स सुद्धा काय करतो आपण? दोन प्रकारे क्लासिफिकेशन करतोय. ओके, सो व्हॉट इज अ प्युअर सबस्टन्स? दॅट इज द एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. बघा, प्युअर सबस्टन्स कसं क्लासिफाय करतोय? एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. एलिमेंट्स मीन्स काय? एलिमेंट्स बिअर आयडेंटिकल atoms. एलिमेंट्स कसे असतात? इट बिअर्स द आयडेंटिकल atoms. An element classified as metals. तर तुम्ही मला सांगणार आहे मेटल्स कसे असतात? नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. बघा, हे बेसिक तुम्ही 6 पासून शिकताय. त्याच्यामुळे तुम्ही मला मेसेज करून सांगणार आहे किंवा कॉल सांगणार आहे की सर मेटल्स कशाला म्हणायचं, नॉन मेटल्स कशाला म्हणायचं आणि मेटलॉइड्स कशाला म्हणायचं. ओके, मेटल्स कसे असतात? मेटल्स आर शायनिंग. मेटल्स, प्युअर मेटल्सची क्वालिटी काय? ऑल मेटल्स आर शायनिंग. नॉन मेटल्स, दे आर द बॅड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी. काय काय नॉन मेटल्स आहे ते शाईन पण करतात पण ते बॅड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. मेटलॉइड्स, दे शो द बोथ quality of metal and non-metals but depend upon the temperatures. Metalloids कशावर डिपेंड करतात? It depend upon the temperatures. Then in case of the compounds, the compound again classify in two ways. The first one is organic compound and second one is inorganic compound. So what is the organic and what is the inorganic is the question. Organic कशाला म्हणायचं आणि inorganic कशाला म्हणायचं? So organic is okay from living things or from living source. लिव्हिंग थिंग म्हणा किंवा सोर्स म्हणूया. बघा, ज्या जिवंत वस्तूपासून तुम्हाला वस्तू भेटताय, जसं भाजीपाला शेतातून येतोय, लिव्हिंग थिंग्स आहे. झाडं झुडपातून येतोय ना, फळं वगैरे सगळं, हे काय माझ्याजवळ लिव्हिंग थिंग्स आहे. आणि व्हॉट इज मीन बाय इनऑर्गॅनिक? दॅट इज फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स or from non-living source. आता लिव्हिंग सोर्स काय आहे? बघा, फ्रुट्स. फ्रुट्स पासून काय भेटतंय? कार्बोहायड्रेट्स भेटतात. ओके, प्रोटीन्स भेटतात, कार्बोहायड्रेट्स भेटतात. ओके, प्रोटीन्स भेटतात, कार्बोहायड्रेट्स भेटतात. हे काय आहे? लिव्हिंग सोर्स आहेत. व्हॉट इज अ नॉन लिव्हिंग सोर्स? कोळसा, पेट्रोल, डिझेल, हे इनऑर्गॅनिक सोर्स. पेट्रोल, डिझेल, कोळसा कसा तयार झालाय ते पण तुम्ही बघितलंय.
खूप वर्षापर्यंत जमिनीवरती वेगवेगळ्या प्रोसेस होऊन, भूकंप, सुनामी येऊन जमिनीवरचं जे काही सगळं मॅटर्स आहेत, म्हणजे ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, हे जमिनीखाली दाबल्या गेल्या, त्याच्यावर इनऑर्गॅनिक प्रोसेसेस झाल्या आणि मग आपल्याला त्याच्यापासून काय भेटतोय? कोळसा भेटतोय, नॅचरल गॅस भेटतोय, पेट्रोल भेटतोय, डिझेल भेटतोय, केरोसिन भेटतोय. ओके, सो as we classify as a matters, okay, we firstly revise the matter. What is the matter? Matter कशाला म्हणायचं आहे? Anything which is occupy the space and having the volume and inertia is called as a matter. The matter is classified as a physically and chemically. So what is a physically? जे तुम्ही बघून टच करून सांगू शकतात ते फिजिकली कसं क्लासिफाय करतोय? दॅट इज अ सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सॉलिडची बेसिक क्वालिटी काय? इट इज अ रिजिड. लिक्विडची बेसिक क्वालिटी टू फ्लो. गॅसची बेसिक क्वालिटी, गॅस काय करू शकतो मी? कॉम्प्रेस करू शकतो. सो सॉलिड शेप साईज कसा आहे? फिक्स आहे. लिक्विड मध्ये काय? साईज फिक्स आहे, शेप काय? फिक्स नाही. इन केस ऑफ गॅस मध्ये काय? शेप पण फिक्स नाही आणि साईज पण फिक्स नाही. द केमिकली, हाऊ यू क्लासिफाय द केमिकली मॅटर्स? इट इज अ मिक्सचर अँड प्युअर सबस्टन्स. मिक्सचर आणि प्युअर सबस्टन्स आपण काय करतोय? क्लासिफाय करतोय. मिक्सचर कसे असतील? एकतर होमोजिनियस मिक्सचर असेल किंवा हेट्रोजिनियस मिक्सचर असेल. होमोजिनियस मीन्स काय? होमोचा अर्थ काय? सेम. हेट्रोचा अर्थ काय? डिफरंट. प्युअर सबस्टन्स कसं क्लासिफाय करतो? दॅट इज द एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. एलिमेंट्स कोणते कोणते माझ्याजवळ? मेटल, नॉन मेटल, मेटोलाइट्स. मेटलची क्वालिटी काय? इट इज अ शायनी, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इन केस ऑफ नॉन मेटल, it is a dull and bad conductor of heat and electricity. What is the metallites? They show both the quality of metal and non-metal depend upon temperature. It's called the metallites. Compounds, the compound is classified in organic and inorganic compounds. What is the organic? Living source. जे जिवंत वस्तूपासून आपल्यापर्यंत पोहोचले ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. इनऑर्गॅनिक जे नॉन लिव्हिंग पासून आले ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. एक्झाम्पल प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स. कशामध्ये? ऑर्गॅनिक मध्ये. आता मला सांगा ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कसं ओळखायचं? एखादी वस्तू ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे किंवा ऑर्गॅनिक मॅटर आहे आणि इनऑर्गॅनिक मॅटर आहे, कसं ओळखायचं? बघा, आई काय करते? बेसिक एक्झाम्पल कन्सिडर करा. आई तव्यावर पोळी भाजते. पोळी भाजत असताना जर पोळी जास्त भाजला गेली किंवा कुकरमध्ये भात शिजवताना जास्त शिजवला गेला तर तो काळा पडतो. ऑर्गॅनिक मॅटर जे असतात ते काळे पडतात, जळल्यानंतर काळे होतात. इनऑर्गॅनिक मॅटर जळल्यानंतर काळे पडत नाही. तुम्ही सर कोळसा तर जळतो ना, कोळसा जळतो पण कोळशाची राख तयार होते, कोळसा काळा नाही पडत. त्याचा कलर बघा जळल्यानंतर राखेचा. ठीक आहे. सो ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कसं ओळखायचं? जे मॅटर जळल्यानंतर काळे पडतात दीज आर द ऑर्गॅनिक मॅटर्स. इनऑर्गॅनिक मॅटर्स जे जळल्यानंतर काळे पडत नाही. ही बेसिक टेस्ट आहे, याच्यामध्ये खूप काही पुढे शिकायचं अजून, पण बेसिकली आपण असं काय करतो? मॅटर जे आहे क्लासिफाय करतो. ओके, हे आपण बेसिक बघितलंय. पुढे आपण डिस्कशन करणार आहे ह्या फर्दर ब्रांचेस. सॉलिड्स काय, लिक्विड्स काय, सॉलिडच्या प्रॉपर्टी काय, लॉज कोणते, लिक्विडच्या प्रॉपर्टी काय, लिक्विडला कोणते लॉ फॉलो होतात आणि ह्याचा आणि ह्यांचा काय संबंध आहे, यांचं को रिलेशन कसं काय, कारण की दोघे शेवटी मॅटर्स आहेत ना. ओके, सो बाय. नेक्स्ट, इन अ नेक्स्ट लेक्चर वी सी द बेसिकली सॉलिड, what is a solid, liquid and the gas, and basic full property of the solid, liquid and gas. Okay, bye.